मंडळी, संतांचे संगीत या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताचे आपले 21 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता आपण 22वा अध्याय वाचत आहोत. 22व्या अध्यायाचे आपल्या 100पर्यंतचे वेळा पूर्ण झालेले आहेत. आता 100च्या पुढच्या वेळा आपल्याला घ्यायचे आहेत. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. जीव नियम्य ईश्वर नियंता, जीव ज्ञानेश्वर ज्ञानदाता, जीव परिच्छिन्न एकदेशिता, ईश्वर सर्वथा सर्वगत, जीवहीन दीन ज्ञान, ईश्वर सर्वथ सर्वज्ञ, जीवास दृढ कर्मबंधन, ईश्वर तो जान निष्कर्म, एव ईश्वर कृपे जान, जीवासी प्राप्त होय ज्ञान, या लागे ईश्वराहुण, जीव भिन्न या हेतू, मनशी करिता कर्माचरण, जीवासी प्राप्त होईल ज्ञान, हे सर्वथा नघडे जाण, जडत्व पण कर्मासी, कमा जडत्व जाण, त्यासी बहुत ज्ञान, त्या कर्मासी अत्यंत बुद्धपण, हे सज्ञान जाणती, कर्म स्वरूपे जड चेतन, त्यासी चेतविता ईश्वर जाण, ते न करिता ईश्वरार्पण, ज्ञान दाता कोण कर्मासी, कर्मासी जडत्वे नाही, सत्ता कर्म क्रियेचा ईश्वर ज्ञाता, ईश्वराची कर्मफळदाता, कर्म चेतविता ईश्वरू, ज्ञान तोची ईश्वर, तेने रचिला हा विस्तार, संहारिता तोची निर्धार, सत्ता मात्र ईश्वर जाणावा, जीवासी ज्ञान सायुज्यता, हा स्वर्ग भोग फळदाता, अथवा इहलोके वर्तविता, जीवासी तत्वता ईश्वरू, या परी अवश्य जाण, जीव ईश्वर करिता भिन्न, तत्वे 26 संपूर्ण, बोलिले ब्राह्मण या हेतू, 25 तत्वाची कथा, ते जीवेश्वराची ऐक्यता, तेही सांगेन मी आता, त्यांच्या मता संमत, जीवेश्वराची ऐक्यता, सहजची असे स्वभावता, तेथ अनुमात्र भेट वार्ता, नरिगे सर्वता निश्चित, स्वभावे पाहता दर्पण, एकाचे देखील दोन्ही पण, परी द्विधा नव्हेची आपण, या परी जाण जीव शिव, अज्ञान प्रतिबिंब ते जीव, त्याचा दृष्टा तो सदाशिव, परीक्यतेचे जे वैभव, तो निज स्वभाव मोडेना, जेवी दर्पणा माझी आपण, तेवी जीवरूपे शिवची जाण, दोन्ही चेतनत्वे समान, तेही लक्षण धरी, जैशी चेष्टा कीजे आपण, तेची प्रतिबिंबी दिसे जाण, तेवी ईश्वर सत्ता सचेतन, गमनागमन जीवासी, जेने स्वरूपे असे आपण, तद्रूप प्रतिबिंबी दिसे जाण, तेवी ईश्वरत्व संपूर्ण, असे अविच्छिन्न जीवा माझी, जैसा अग्नी राखा झाकोळीला, तरी अग्निपणे असे संचला, तेवी जीवासी जीवभाव आला, परी नाही मुकला निजत्वा, आशंका हो का जीव शिव दोन्ही एक, तरी एका मुलीन एक चोख, तैसेच दोख आणि निर्दोख, हे विषेख हा का दिसती, थिल्लरी प्रतिबिंबला सविता, त्या प्रतिबिंबांगी सर्वथा, थिल्लरीचे मळ पाहता, दिसती सत्तत्वता लागलेसे, तेची निर्वाळूनी पाहता वेगी, बिंब प्रतिबिंब नियोगी, सर्वथा मळ न लगे अवंगी, उभयभांगी विशुद्ध, आरशांगी टिकले मळ, सुबद्ध वैसले बहुकाळ, ते प्रतिबिंबांगी केवळ, दिसती प्रबळ जडलेसे, तो मळ जे पडे फेडावा, ते आरिसा सहावे तोडावा, परी प्रतिबिंबात केव्हा सहानिक धरावा, हे बोलू नये
तेवीस दोष आणि निर्दोष केवळ अविद्याची हे देख. जीव शिव भयंता चोख नित्य निर्दोख निजरूपे पाहता शुद्धत्वे स्फटिक जैसा जे रंगी ठेवावा दिसे त्याईसा स्वय आलिप्त जैसा तैसा जीव स्वभावता तैसाची जीव स्वय चित्स्वरूप जे गुणी मिळे दिसे तद्रूप परी गुणदोष पुण्यपाप जीवासी अल्प लागेना प्रत्यक्ष प्रतिबिंबी मिथ्यता दिसे निज निबिंबाची असत्ता तेवी जीवशिवाची अभिन्नता आन तत्वता निश्चित जीवशिवाचे एक मन तेने सव्वीसा माझी जाण एक तत्व होता न्यून शेष तो तेची पूर्ण 25 आशंका जीवाशिवाचे एकपण ऐसे जे जाणणे ते ज्ञान ते एक तत्व ते येथे यान त्या माझ्या जाण उपजले ते ज्ञान तत्व अंगीकारिता 25 26 तत्वकथा दोन्ही मते दोन्ही वृथा ऐसे सर्वथा न पहा म्हणावे एथ मुळीचे निरूपण श्लोकांचे अंतीचा चरण ज्ञान ते प्रकृतीचा गुण त्यासी वेगळेपणाचे नाम गुण कर्माच्या खटपटा प्रपंच ज्ञाने अतिलाटा ज्ञान ज्ञानाचा सत्व वाटा जेवी काटे निकाटा फेडजे शोधित जो सत्वगुण त्या नाव बोलीचे मुख्य ज्ञान तेही गुणा माझी पडे जाण वेगळेपण नव्हेची तत्व ज्ञान स्वतंत्र तत्व होते तरी नासती दोन्ही मते ते पडे गुणात होते या लागी दोन्ही मते निर्दुष्ट तेची त्रिगुणाची व्यवस्था तुझ मी सांगेन आता ऐक उद्धवा तत्वता गुण सर्वथा अविद्यक उत्पत्ती स्थिती निर्दळन हे त्रिगुणाचे कार्य पूर्ण गुणसाम्य ते प्रकृती जाण आत्मनिर्गुण गुणातीत मनशी परमात्मा गुणातीत परिजीवात्मा गुणग्रस्त हेही गा मिथ्यमात एक वृथा सांगेन चंद्र निष्फळ निज स्वभावे तो चाले त्या भ्रासवे ते दिसे जेवी सवेग धावे देवी गुण स्वभावे जीवात्मा घटा माझी उदक भरिता घटाकाश भिजेना सर्वथा देवी जीवात्मा गुणी वर्तता लिप्तता गुणकर्मी जीव अहंकर्तेपणी विख्यात तये क्वेवी मनावा कर्मातीत एची अर्थी कृष्णार्थ विशदार्थ सांगत सत्वगुणास्तव ज्ञान रजोगुणे कर्मजान मोहालस्य मुयुक्त गहन तवी ज्ञान नांदत सत्वदी जे निर्गुण केवळ प्रकृतीचे हे जाण यासी स्वतंत्रपण नव्हेची जाण या हेतू गुण क्षोभक काळे देख तो पुरुषाचा अवलोक पुरुष काळ हा नामविशेष स्वरूप एक हे दोन्ही स्वाभाविक मायेचे स्फुरण प्रथम कार्य जे निर्माण त्या नाम महत्त्वत्व जाण सूत्रप्रधान जासी विनती या लागी प्रकृती हुनी भिन्न यासी न दे वेगळेपण हे प्रकृती कार्यकारणी भिन्न तत्वविचक्षण मानिती 28 तत्वे पूर्वोक्त हे भगवंताचे निजमत तेची वडील 2.5 श्लोकी सांगत संख्यतत्वार्थ निजबोधे प्रकृती पुरुष महत्तत्व महाभूते अहंभाव 28 ही तत्वे 9 इतर वैभवते एक मुख्य ज्ञानेंद्रिये 5 जाण 5 कर्मेंद्रियान
ज्ञानेंद्रियाधीन स्वतः गमन त्या नाही. आंधळे पायी चालू जाणे, पांगुळ केवळ देखणे, अंधे पंगू खांदी घेणे, परिभोले वर्तणे देखण्याचेनी. तेवी ज्ञानेंद्रिया कर्मेंद्रियासी संगती घडली असे जे तैसी. या लागे मुख्यत्वे ज्ञानेंद्रियासी ऋषिकेशी बोलिला. उभय ज्ञानेंद्रिया चाळक ते मनची गा एकले एक. येणेची अकरा इंद्रिय देखा यदुनायक सांगत. इंद्रिय विषय निरूपण स्वय सांगता हे नारायण. मुख्यत्वे विषय पाच जाण, तयाचे साधन गत्याधिक रसस्पर्शादी लक्षण. पाचही विषय हे जाण, गत्यादी क्रियाचरण ते जाण साधन. या विषयांचे दृष्टीरूपा ते प्रकाशी, चरण धावती तयापाशी. हस्त उद्यंत घ्यावयासी, रसस्पर्शा सिद्धीसी विषयाचे. एव उभय इंद्रिय जाण, विषय पाचची प्रमाण. नव्हे अधिक तत्वगणन स्वय श्रीकृष्ण सांगत. नव एकादश तत्वलक्षण, मागा तो श्लोकी केले निरूपण. येणे श्लोके प्रमाण, विषय जाण पाचची. केवळ ज्ञानेंद्रिय भोगू नव्हे, कर्मेंद्रिय भोग न पावे. उभय संयोगे भोग पावे, परिविषय आघवे पाचची. ही पाच विषय आपण व्यापले चतुर्दश भुवन. सुरासुर भुलविले जाण, यांचे गोडपण मारक. जेविका मैद गोडपणे, संगती लागोनी जीव घेणे. तेवी विषय संगाचे साजने, बांधोनी नेणे नरकासी. नरकी निराया भोगिती, तेथही न सोडी विषय सक्ती. या विषयाय सा विश्वघाती, आन त्रिजगती असेना. ते हे पंच विषय प्रमाण, पाचची परी अतिदारुण. ब्रह्मादिक नाडले जाण, इतरांचा कोण पडी पाडू. विषयाचे जे गोडपण, ते विखाऊनी दारुण. विषय गदा निमरण, पुन मारण विषयांचे. पुढती जन्म पुढती मरण, हे विषयास्तव घडे जाण. संसाराचे सबळपण, विषयाधीन उद्धवा. जेथ विषयाचा विषय त्यागू, तेथे उन्मळे भवरोगू. त्याचा अंधनामी श्रीरंगो, त्यासी विषय भोगू नावडे. ते हे पंचविषय गा जाण, तुझं म्या केले निरूपण. आता त्रिगुणाचे लक्षण, ऐक सावधान सांगतो. उत्पत्ती स्थिती निर्दळन, त्रिगुणास्तव घडे जाण. या लागे स्वय श्रीकृष्ण, तिन्ही गुण अंगीकारुनी तिन्ही गुण. 28 तत्वे केली पूर्ण, हे कृष्ण संमता लक्षण. उद्धवा जाण निश्चित, त्रिगुण गुणे विन. प्रकृती सृष्टी सर्जनी नाही शक्ती. गुणद्वारा उत्पत्ती स्थिती, संहारियंती स्वयंकारे. तेची अर्थीचे निरूपण, स्वय सांगता हे श्रीकृष्ण. कार्य कारण लक्षण, यथार्थ जाण विभाग. प्रकृती पासाव विकार मेळा, त्रिगुणाची या गुणलीळा. 7 कारणे कार्ये 16, एक वेगळा विभाग. महद अहंकार महाभूते, 7 ही कारणे निश्चिते. 11 इंद्रिये विषययुक्ते, जाणावी येथे कार्य 16. या परी निज प्रकृती, रजोगुणाते धरुणी हाती. कार्यकारणाची या उक्ती, करी उत्पत्ती सृष्टीची. सृजिलिये सृष्टीशी जाण, सत्वगुणे करी पालन. तमोगुण निर्दळन, प्रकृती आपण स्वय करी. पुरुषे न करिता ईक्षण, उत्पत्ती स्थिती निर्दळन. प्रकृतीचे नव्हे जाण, तेही उपलक्षण उधारी.
हात पाय न लाविता जाण, केवळ कर्मीचे अवलोकन, करी पिलियाचे पालन, ऐसिल ईक्षण पुरुषाचे, का सूर्याची या निज किरणी, जेवी अग्नी ते स्त्रवे मनी, तिने स्वधर्म कर्मी ब्राह्मणी, की जे यज्ञाचरणी महायागू, तैसे हे जाण चिन्ह, येणे होय कार्याकारण, साने स्वधर्माचरण, या परी जाण उद्धवा, ऐसे चलता प्रकृती पर, ब्राह्मण करीती स्वचार, तेने वृत्ती कर्माचार, परापर उद्धवा, देवी पुरुषाचे ईक्षण, प्रकृती लाहुनी आपण, उत्पत्ती स्थिती निर्दळन, करावया पूर्ण सामर्थ्य पावे, छाया मंडपीचे विचित्र सैन्य, दिसावया दीपची करण, देवी प्रकृती कार्यासी जाणाई, केवळ ईक्षण पुरुषाचे, जगाचे अधिकारण, प्रकृती होय गा आपण, प्रकृती प्रकाशी पुरुष जाण, तो महाकारण आहे तू, प्रकृती व्यक्त पुरुष व्यक्त, हे विकारी तो विकार रहित, हे गुणमयी गुणभरित, तो गुणातीत निजांगे, प्रकृती स्वभावे चंचळ, पुरुष अव्ययत्वे अचळ, प्रकृती बंधत्वे सबळ, सुपुरुष केवळ बंधातीत, प्रकृती स्वभावे सदाशून्य, पुरुष केवळ चैतन्य घन, प्रकृती होय अवसान, पुरुष तो अजान अनंत, प्रकृती केवळ निरानंद, या लागे तेथ विषय छंद, पुरुष पूर्ण परमानंद, विषय कंद छेदक, प्रकृती पुरुषाचे वेगळेपण, तुझ म्या सांगितले संपूर्ण, हेची परमार्थाची निजखून, पुरुष तो भिन्न प्रकृतीसे, तेची जाणावया विशद, नाना मतांचे मतवाद, त्या मताचा मतप्रबोध, तुझ मी शुद्ध सांगिन, पुरुषे क्षण झालिया प्राप्त, महदंकाराची पदार्थ, प्रकृती बळे समस्त, एकत्र होत ब्रह्मांडे, पुरुषावलोके वीर्यप्राप्ती, लाहोनी ब्रह्मांडाती धरिती, या लागे याते धातू म्हणती, जाण निश्चिती उद्धवा, हे सामान्यता निरूपण, तुझ म्या सांगितले आपण, जे नाना मतवादी जाण, विशेष लक्षण बोलती, 25-26 तत्वगण, स्वागा सांगितले निरूपण, आता सत्तत्वाचे लक्षण, एक सुलक्षण सांगेन, महाभूते जीव शिव, हा साता सत्तत्वाचा जानभाव, प्राणेंद्रिय समूह दाव, याची पासाव पे हा होता, हा महाभूतीय चेतन, यासी चेतविता जीव जाण, त्याचाही दृष्टा परिपूर्ण, ईश्वर जाण सातवा, माया महत्तत्व अहंचे तेथ, हे सूक्ष्म कारणे निश्चित, यापासून स्थूळ भूते होत, कारणे कार्यात सबाह्य, मन इंद्रियादी जे काय तेही यात अंतर्भूते, एवा जाणे निर्मते, 5 महाभूते नेमिली, यासी चेतविता जीव, सर्व नियंता सदाशिव, एव सप्ततत्व समुदाव, तो हा उद्धवा, आता 6 तत्वे पक्षी जाण, तुझ मी सांगेन निरूपण, जे बोलीचे ऋषीजन, ते विवंचन उदारी, हे पंच महाभूती, पुरुषे सृजिलिया येथे, स्वयं प्रवेशला तेथे, या लागे त्याते षटमनती, ज्याचे निमते तत्वचारी, त्याची एक नवल परी, जो देखे प्रत्यक्षाकारी, तोची धरी तत्वार्थ, प्रत्यक्ष देखी जेती नयनी, अग्नी आप आणि ववनी, तिची सत्यत्वे मानी, मतज्ञानी मतवादी,